रोज जेवणाला कोणती भाजी करायची हा मोठा प्रश्न सगळ्या गृहिणींना असतो. पण त्यातच लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारी म्हणजे बटाट्याची भाजी. पण ती करायची म्हणजे वाटण करा, त्यासाठी भरपूर साहित्य करा. तर आपण इथं आज बिना वाटणाची पण तेवढीच चटपटीत अशी भाजी बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला माझ्या जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेव्हा मी नवीन रेसिपी टाकेल तर त्याचं पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. नमस्कार, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे. इथं मी 3 मीडियम साईजचे हे बटाटे घेतलेले आहेत. आता हे बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आता मी ह्याच्या साली काढणार नाही, त्यामुळे पाण्यानेच हे 2 ते 3 वेळा आपल्याला छान असे पुसून धुवून घ्यायचे आहेत. आता ह्याच्या आपल्याला एक मीडियम साईजच्या अशा फोडीत कापून घ्यायच्या आहेत. हे बघा, साधारण एवढ्या साईजच्या मी फोडी कापून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जशा तुमचा आकार हवा आहे तसा तुम्ही फोडीचा आकार करू शकता. आता आपण डायरेक्ट कृतीला सुरुवात करूया. इथं कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल पण अगदी कमी लागतं ह्याला. आता तेल छान गरम झालं की त्यात आपल्याला जिरे, मोहरी, कढीपत्ता घालून छान अशी खमंग फोडणी तयार करून घ्यायची आहे. जिरे मोहरी छान खमंग झाले की त्यात आपल्याला मीडियम साईजचा कांदा आहे तो बारीक चिरून घालायचा आहे. कांदा आपल्याला हलकासा गुलाबी होऊस्तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजतानाच मी यात कोथिंबीर घालते. कोथिंबीरीनं छान अशी चव लागते आणि कोथिंबीर पण छान अशी तेलात फ्राय होते. कांदा इथं छान असा गुलाबी झालेला आहे. आता ह्याच्यात आपल्याला मीडियम साईजचा 1 टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे. टोमॅटो पण आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे. टोमॅटोचा कच्चेपणा जाऊस्तोपर्यंत आपल्याला ह्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. 1-2 सेकंद आपल्याला याला झाकण लावून टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे. इथं बघू शकता टोमॅटो पण आपला छान असा शिजला गेलेला आहे. चमच्याच्या साहाय्यानं थोडंसं प्रेस केलं की टोमॅटो अगदी छान असा प्रेस होतो, म्हणजे तो एकजीव होतो. आता ह्याच्यात आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत. इथं मी हळद, धने जिरे पावडर, हे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे. तुमच्या आवडीनुसार ह्याच्यात कमी जास्त मसाले तुम्ही करू शकता. अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्ही डब्यासाठी ही पटकन सकाळी बनवली तरी पण अगदी छान अशी तयार होते. आता ह्याला आपल्याला ग्रेव्हीसाठी इथं मी 2 मोठे चमचे दही घालणार आहे. दह्यानं ह्या भाजीला छान असं टेक्स्चर येतं आणि आपण इथं वाटण वापरणार नाही, त्यामुळे ह्याला छान अशी कन्सिस्टन्सी येते. या दह्यामुळे याला भाजीला छान असा दाटसरपणा येतो. 1-2 ते 3 मिनटं आपल्याला दही हे छान असं कांदा आणि टोमॅटोसोबत परतून घ्यायचं आहे. आता दहीला एक छान उकळी येण्यासाठी ठेवायचं आहे. इथं झाकण लावून मी 2 सेकंद ठेवते, म्हणजे छान असा तवंग येतो. आता ह्याच्यात आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे. कसुरी मेथी ही तुम्ही आवर्जून घाला. ह्या ग्रेव्हीला एक छान अशी चव येते. आता ह्याच्यात आपल्याला आपण बारीक चिरून घेतलेले बटाटे घालून घ्यायचे आहेत. आता इथं बटाटे घालून झाल्यानंतर हे आपल्याला ह्या ग्रेव्हीसोबत छान असे परतून घ्यायचे आहेत. 1-2 ते 3 सेकंद आपल्याला हे ग्रेव्हीसोबत छान परतून घ्यायचं आहे, म्हणजे बटाट्याला ग्रेव्ही ही छान कोटिंग होते. आता ह्याच्यात आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. इथं मी दह्याच्या वाटीमध्येच पाणी घातलेलं आहे. जेवढी तुम्हाला ह्या ग्रेव्ही हवी आहे तेवढं तुम्ही ह्याच्यात पाणी ॲड करा. आता ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ आपण एकदम शेवटी घालणार आहोत, कारण आपण इथं पाणी जेवढं ॲड करू तेवढं आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे.
आता हे छान मिक्स करून झाल्यानंतर ह्याला एक छान अशी उकळी आणून द्यायची आहे. उकळी आणायच्या आधीच मी इथं थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे, म्हणजे ती कोथिंबीर पण छान बटाट्यासोबत शिजली जाते. आता पूर्ण आपल्याला भाजी शिजूस्तोपर्यंत झाकण लावून घ्यायचं आहे. साधारण 5 ते 7 मिनटं भाजी शिजायला वेळ लागते. इथं बघू शकता मस्त अशी दाटसर ग्रेव्ही तयार झालेली आहे. या भाजीमध्ये आपण कोणत्याही प्रकारचं वाटण वापरलेलं नाही आहे, तरी पण छान अशी रसरशीत ही भाजी तयार झालेली आहे. अगदी साध्या पद्धतीनं पण जरा वेगळी अशी पद्धत ही नक्की ट्राय करा. आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी. थँक्यू.